Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयविकारावरती मात, अर्थातच माधवबागचे संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात डॉक्टर प्रवीण घाडीगावकर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर प्रवीण घाडीगावकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. विशेष करून आज हृदयरोगावरती असणाऱ्या या विविध उपचार पद्धतींविषयी मूलभूत संशोधन हे माधवबागमध्ये होत आहे. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला हृदयरोगावरती मात करता येणं शक्य आहे, तेही विना शस्त्रक्रिया. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आजपर्यंत 10 लाखाहून अधिक रुग्णांवरती यशस्वीरित्या या माधवबागच्या SHS उपचार पद्धतीचा उपयोग केला गेला आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की एकंदरीतच हृदयरोगाच्याच बरोबरीने आपल्याला माहितीच आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीज, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, किंवा त्याच अनुषंगाने थायरॉइडची समस्या असो, फॅटी लिव्हर सारखी समस्या असो, लठ्ठपणा आहे, या विविध समस्या म्हणजे जीवनशैलीचे आजार हे आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेले आढळतात. पण ह्या सगळ्यांचं निराकरण एकत्रितपणे एका छताखाली माधवबाग क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्समध्ये आपल्याला आता करता येणं शक्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माधवबाग हॉस्पिटल्समधील जे निवासी उपचार आहेत यांना मेडिक्लेम फॅसिलिटी उपलब्ध झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आरोग्य विमा मिळणार आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की एकंदरीतच आपल्याला जर का संपूर्णरित्या हृदयरोगावरती मात करायची असेल, तेही विना शस्त्रक्रिया किंवा नॉन सर्जिकल, तर एक माधवबागचे हे जे उपचार आहेत, SHS उपचार आहेत, हे काशीचा किरण असं म्हणायला हरकत नाही. आणि याच अनुषंगाने आपल्याला जर का डायबिटीज वरती मात करायची असेल, आपल्याला मधुमेह इन्सुलिन गोळ्यांपासून मुक्ती हवी असेल, आपल्याला जर का लठ्ठपणावरती मात करायची असेल, आपल्याला ब्लड प्रेशरच्या थायरॉइडच्या गोळ्या वारंवार खायला लागत असतील आणि त्या बंद होऊन आपल्याला एक निरोगी जीवन, एक आयुष्याची गुणवत्ता वाढवायची असेल, तर जरूर आपण त्यासाठी माधवबागच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावरती मिस कॉल दिल्यानंतर माधवबागचे प्रतिनिधी आपल्याला फोन करून संपूर्णतः मार्गदर्शन करणार आहेत. माधवबाग क्लिनिक्स आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आपली सेवा देत आहेत. 350हून अधिक क्लिनिक्स आज संपूर्ण भारतभर आपल्याला सेवा देत आहेत आणि 6 निवासी हॉस्पिटल आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सेवा देत आहेत. मला आवर्जून सर्वेक्षणाला सांगावंसं वाटतं की आज 150हून अधिक शोध निबंध हे विशेष करून हृदयरोगावरती आणि मधुमेहावरील उपचारांमध्ये आज माधवबागचे प्रसिद्ध पावलेले आहेतच, पण 200हून अधिक अवॉर्ड्स देऊन माधवबागला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विशेष करून हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइडची समस्या, फॅटी लिव्हर आहे, कोलेस्ट्रॉल आहे आणि विशेष करून ब्लॉकेजेस, ह्याच्यावरती आपल्याला जर का विना शस्त्रक्रिया मात करायची असेल तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. एकंदरीतच आज हृदयरोग मुक्त भारताचं स्वप्न हे माधवबागने बघितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मधुमेह मुक्त भारताचंही स्वप्न आज माधवबाग बघत आहे. सर्वप्रथम अर्थातच हृदयरोग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास असे मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट्स आणि खर्चिक उपचार येतात. तर सगळ्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की आपण कोणतेही ऑपरेशन न करता हे कशा रीतीने हृदयरोग किंवा ब्लॉकेजेस बरे करता, काय आपल्याकडे जादू आहे, काय सांगता येईल? जादू ही आयुर्वेदाची जादू आहे. जसं तुम्ही उल्लेख केलात की अँजिओग्राफी नंतर 2 प्रकारचे पर्याय लोकांसमोर उपलब्ध असतात. पहिलं म्हणजे अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया किंवा ओपन हार्ट सर्जरी, जिला आपण बायपास शस्त्रक्रिया म्हणतो. पण हेच पर्याय आहेत का? तर बिलकुल नाही. कारण गेल्या 20 वर्षापासून हृदय रुग्णांवरती स्पेसिफिकली ज्यांना अँजिओग्राफीमध्ये 70%, 80%, 90%, इव्हन 100% ब्लॉकेजेस दिसलेले आहेत, अशा रुग्णांवरती कुठलीही चिरफाड न करता विना शस्त्रक्रिया उपचार माधवबाग आणि माधवबागचे सगळे क्लिनिक्स देत आहेत. आणि हे उपचार देत असताना जी माधवबागने संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट जी विकसित केलेली आहे, त्याचा मोठा रोल आपल्याला इथे दिसून येतो. 2018 मध्ये चेस्ट पेन व्हायला लागलं. त्याच्यानंतर मी एकदा एका डॉक्टरांकडे गेली की तिथे मला टेस्ट केली. माधवबागबद्दल मी रेडिओ, TV वरती हार्टबद्दल ऐकलेली होती भाषणं. तिथे मला डॉक्टर संगीता मॅडम आणि त्यांची टीम
तर म्हणाले तुम्हाला 1 वर्षाचं तुम्हाला असं पॅकेज घ्यावं लागेल त्यामुळे तुमचं पूर्ण सेटिंग होऊन जाईल. शुगर माझी गेल्या 1 वर्षामध्ये 2 वेळा GTT टेस्ट केली. त्या दोन्ही GTT टेस्ट माझ्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. बीपीची पूर्ण माझी बीपीची गोळी नाही, मला आता शुगरची गोळी नाही आणि माझं चेस्ट पेन पूर्णपणे बंद झालेला आहे. VO2 मॅक्स माझा 24 होता, तो माझा आता 36 झालेला आहे. त्याच्यामुळे आणि मी ही ट्रीटमेंट चालू ठेवलं. ॲलोपॅथीची कुठचीही गोळी माझ्याकडे आता नाही आहे. आपल्याला जर का हृदयरोग सदृश्य लक्षणं दिसली, ज्याच्यामध्ये छातीत धडधड आहे, दुखणं आहे किंवा चालताना धाप लागणं, दम लागणं आहे, हातापायावरची सूज आहे, थकवा आहे, तर आपल्याला निराश व्हायची गरज नाही. कारण माधवबाग क्लिनिक्स आता महाराष्ट्राच्या सर्व शहरांमध्ये सेवा देत आहेत. आपल्याला फक्त तिथे गेल्यावरती तात्काळ मदत मिळणार आहे. आणि विशेष करून मला सर्व प्रेक्षकांना सांगायचे की ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही आपल्याला एक वरदान स्वरूपाची चिकित्सा आहे. नॉन सर्जिकल म्हणजे विना शस्त्रक्रिया आपण हृदयरोगावरती मात करू शकणार आहोत. अर्थातच सर, जेव्हा आपण ह्याविषयी चर्चा करतोय तेव्हा एकंदरीतच ब्लॉकेजेस हे नॉर्मली कोणालाही अशा स्वरूपात लक्षणं दिसली हृदयविकाराची की अँजिओग्राफी केली जाते, ब्लॉकेजेसची समस्या, आणि 80-90% ब्लॉकेजेस आहेत की लगेच पेशंटला हे आपण शस्त्रक्रियेला घेतलं जातं. तर हे टाळण्यासाठी एकंदरीतच किंवा रुग्णांना कॉन्फिडन्स येण्यासाठी काय सांगता येईल? ब्लॉकेजेस म्हणजे शरीरातली अतिरिक्त चरबी हळूहळू त्या रक्तवाहिनीत साठून एक चरबीचा एक अडथळा निर्माण झालाय, जो रक्त प्रवाहाला कुठेतरी स्लो करतोय, त्याला कुठेतरी थांबवतोय, जेणेकरून हृदयाचं काम व्यवस्थित होत नाहीये. हा चरबी रूपी अडथळा हा त्या व्यक्तीच्या शरीरातल्या एक्स्ट्रा कॅलरीज म्हणजे अतिरिक्त चरबीमुळे निर्माण झालेला आहे. आणि इथेच नक्की आयुर्वेदाची आपल्याला मदत होते. आयुर्वेदामध्ये जो काही आहार, विहार आणि विचार म्हणजे योग्य डाएट, योग्य एक्सरसाइज आणि ताणतणावाचं व्यवस्थित व्यवस्थापन आपण करायला लागलो की आपण जे काही खात असतो ते शरीरात त्याचं व्यवस्थित ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं, चरबीचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आणि ह्याच्या जोडीला ज्यावेळी पंचकर्म चिकित्सा जी संपूर्ण शरीराची शुद्धी करत असते, अगदी दुसऱ्या दिवसापासून ज्या व्यक्तीला चालताना दम लागत होता, धाप लागत होती, छातीत दुखत होती, त्या व्यक्तींचा त्रास आपल्याला कमी होताना दिसतो. आणि वेगवेगळ्या तपासण्यांवरती, मग ती स्ट्रेस टेस्ट असू दे, 2D इको सारखी तपासणी असू दे, CT एंजिओग्राफी सारखी तपासणी असू दे, या सगळ्या वेगवेगळ्या तपासण्यांवरती आतापर्यंत माधवबागच्या या संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचारांनी हे सिद्ध करून दाखवलंय की ब्लॉकेजेस डेफिनेटली कमी होतात. 3 ते 4 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर 30 ते 60% ब्लॉकेजेस कमी झालेली हजारो उदाहरणं आज आपल्या सोबत आहेत. 2015 में मुझे ब्लॉकेज वगैरह आए थे, मुझे थोड़ा सा माइनर अटैक आया था. ठाकुर कॉम्प्लेक्स में माधवबाग करके है, मेरी वाइफ और मैं आया. तो मैडम बोली ये आपका ठीक हो सकता है, लेकिन आपको 3 महीने का कोर्स करके थोड़ा सा जो डाइट है वो आपको करना पड़ेगा. बोले ठीक है मैडम. तो मैंने 3 महीना पूरा उनका डाइट फॉलो किया. 3 महीने के बाद मुझे इतना अच्छा रिजल्ट आया कि मेरा वेट कम से मैंने 22 किलो कम किया. फिर 3 महीने बाद मेरा रिपोर्ट से निकला तो ब्लॉकेज काफ़ी मतलब जो उसका 90 और 80% थे काफ़ी मतलब कमी हो गए. तो उसके बाद पूरा फिर 1 साल जो ट्रीटमेंट उन्होंने मुझे दिया है कंटिन्यू में फॉलो किया. जैसे पंचकर्मा है, उन्होंने जो दवाई दी है वो कंटिन्यू में रेगुलर लेते गया. जो मेरा BP 150 के ऊपर होता था अभी एकदम नॉर्मल है. आपल्याला माहितीच आहे की अँजिओप्लास्टी केली किंवा बायपास केली तर त्यानंतर आपल्याला कायमस्वरूपी औषधही घ्यावी लागतात. आणि एवढंच नव्हे तर पुन्हा ब्लॉकेजेस उद्भवण्याचा धोका हा ह्यांना असतो. आणि हा सुद्धा धोका आपल्याला जर का टाळायचा असेल तर मला वाटतं आज माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही एकमेव उपचार पद्धती आहे ज्याद्वारे आपण ह्या हृदयरोगावरती संपूर्णतः मात करू शकता. फक्त आपल्याला या उपचारांचा लाभ घेण्यासाठी मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच बऱ्याच जणांनी अँजिओप्लास्टीचे उपचार घेतलेले असतात, पण त्यांना रक्तपातळीच्या गोळ्या किंवा बाकी पण गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतातच. पण ही ब्लॉकेजेस कधी कधी उद्भवू शकतात. बायपास नंतर सुद्धा हे दिसतं बऱ्याचदा, कारण रोग हा शरीरातून दूर झालेला नसतो. फक्त प्लंबिंगचं काम झालेलं असतं किंवा एक बायपास करून दुसरी आर्टरी जोडली असते, पण मुळात जो शरीरात आजार, ब्लॉकेजेस निर्माण होण्याची जी समस्या आहे ती दूर झालेली नसते. तर अशा रुग्णांसाठी आपलं काय एकंदरीतच सांगणं आहे? नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला की कुठलंही ऑपरेशनमध्ये एंजिओप्लास्टी असो किंवा बायपास ही त्या वेळेची सिच्युएशन मॅनेज करण्यासाठी केलेली व्यवस्था असते आणि त्याने रुग्णाला फायदा होताना आपल्याला दिसून येतो.
परंतु जे ब्लॉकेजेस बनलेले आहेत हे का बनलेत याच्यावरती जर त्या रुग्णाने काम सुरू नाही केलं तर पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये साधारण 20 ते 30% रुग्णांमध्ये परत रिस्टेनॉसिस म्हणजे जिथे स्टेंट टाकलेला आहे तिथेच परत चरबी जमा झाली किंवा तिथेच परत अडथळा निर्माण झाला किंवा बायपाससाठी जी शरीरात वेगळी रक्तवाहिनी जोडलेली आहे तिथेच परत ब्लॉकेजेस निर्माण झाली, अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला दिसून येतात. या आजाराला जर मुळापासून शरीरातून बाहेर काढून टाकायचं असेल तर सगळ्यात पहिला बदल आपल्या आहारावर करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीवर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हृदय रुग्णांनी जे काही उपचार ते घेत आहेत त्याच्यासोबतच जीवनशैलीत बदल करणं आणि जर विना शस्त्रक्रिया उपचार जर हवे असतील तर माधवबागच्या डॉक्टरांशी जर नक्कीच जर ते भेटून त्यांचा रोडमॅप जर त्यांनी तयार करून घेतला तर निश्चितपणे ही ट्रीटमेंट त्यांना मदत करू शकते. लोणावळ्याला ऑडिटला असताना आहे आणि शिवाजी त्या ठिकाणी मला बीपीचा भरपूर त्रास झाला. त्या ठिकाणी जवळजवळ 5 दिवस मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. मी आणि मिसेसनी इकडे ट्रीटमेंट घेण्याचं ठरवलं. त्यानंतर डायबिटीजचा त्रास या ठिकाणी निश्चित झाला आणि डायबिटीजचा सुरुवात झाली होती. तर या इथल्या ट्रीटमेंटनी ज्यावेळेला मी फेब्रुवारीपासून रेग्युलर ट्रीटमेंट घेतली आणि पंचकर्माला सुरुवात केली तर 2 ते 3 महिन्यामध्ये माझा BP नॉर्मल आला आणि डायबिटीजही नॉर्मल आला. त्याचबरोबर माझ्या हळूहळू ॲलोपॅथीच्या गोळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद झाल्या. आणि या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की हृदयरोग जेव्हा होतो तेव्हा अर्थातच त्याच्या बरोबरीने त्याच्यामध्ये असणारे जे रिस्क फॅक्टर्स आहेत किंवा त्याला कारणीभूत जे आजार आहेत त्याच्यामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे किंवा इतर जे वेगवेगळे आजार आहेत ह्यांचं सुद्धा निराकरण हे आपल्याला माधवबागमध्ये करता येणं शक्य आहे. आणि ते कसं अर्थातच आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा जरूर टिपून घ्या. हा माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर माधवबागचे प्रतिनिधी हे आपल्याला या ठिकाणी कॉल करून मदत करणार आहेत. ह्याच बरोबरीने माधवबागने MIB पल्स ॲपची सुद्धा निर्मिती केलेली आहे. रुग्णांना एकंदरीतच चांगल्या रीतीने मार्गदर्शन मिळावं ह्यासाठी आणि विशेष करून एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड आहे, फॅटी लिव्हरची समस्या आहे, कोलेस्ट्रॉल, ज्यांचं लिपिड प्रोफाईल बिघडलेलं आहे, ट्रायग्लिसराईडची समस्या असो किंवा ब्लॉकेजेसची समस्या असो, या सगळ्यांचं निराकरण होणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने मधुमेह असो, उच्च रक्तदाब असो, हे हृदयरोगाला एक म्हणतात की कारणीभूत ठरणारे असे हे आजार आहेत. आणि याचबरोबरीने अर्थातच लिपिड प्रोफाईलमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड सारखे घटक जेव्हा वाढतात तेव्हा अर्थातच चिंतेचा विषय तो ठरतो. तर ह्या विविध आजारांचं निराकरण करता येणं शक्य आहे का? सर्वप्रथम मधुमेहापासून मुक्ती मिळवता येणं शक्य आहे का? काय सांगता येईल? निश्चितच जर भारतातलं हृदयरोगाचं प्रमाण कुठेतरी कमी करायचंय, हार्ट अटॅकचं प्रमाण कुठेतरी कमी करायचंय आणि भारतातल्या नागरिकांना जर सक्षम आणि आरोग्यदायी जीवन जर द्यायचंय तर कुठेतरी रिस्क फॅक्टर ज्याचा तुम्ही उल्लेख केला, मधुमेहासारखे आजार आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. आणि इथे माधवबागने संशोधनावर आधारित तयार केलेली CDC उपचार पद्धती इथे आपल्याला मदत करताना दिसून येते. कारण मधुमेहावर मात करत असताना शरीरातला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणं आणि हा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करत असताना आहार, एक्सरसाइज, आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्म चिकित्सा याची सांगड घालणं, निश्चितपणे ही सांगड घालून आपल्याला हे आजार बरे करता येतात. गोळ्या औषधांची डिपेंडन्सी डेफिनेटली आपल्याला कमी करता येते आणि पुढे जाऊन सुदृढ आणि निरोगी आयुष्य आपल्याला जगता येतं. 2019 ते वर्ष होतं. त्यावेळेस माझी MDR TB, ज्याला मल्टी ड्रग रेजिस्टन्स म्हणतात, याबद्दल माझी ट्रीटमेंट चालू होती. 2 वर्षाची ट्रीटमेंट होती. त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला डायबिटीज आहे हे लक्षात आलं. यूट्यूबवर डॉक्टर साणे, माधवबागचे जे CEO आहेत, त्यांचं मी एक सेशन बघितलं होतं आणि ते मार्गदर्शन पाहून मी जिद्द ठेवली होती की मी एकटा जरी करत असणार तरी या डायबिटीजला रिव्हर्स नक्की करणार. याचा रिझल्ट हा झाला की जी माझी H1B1C जेव्हा मी ट्रीटमेंट सुरू केली होती ती 11.1 होती आणि माझी डायबिटीज जी होती 300 बिफोर लंच, आफ्टर लंच 350च्या वर होती. ती 4 महिन्याच्या नंतर H1B1C बिलो 5, वेट जे आहे ते माझं 70 to 85च्या खाली येऊन 56पर्यंत झालं. त्याच्यामुळे माझी लाईफस्टाईलमध्ये एवढा सुंदर बदल झाला की माझं
वेट लॉस आणि माझ्या चालण्याची शक्तीसुद्धा वाढलेली आहे. सर, या अनुषंगाने अर्थातच विचारावं वाटतं की आपण सांगितलं जातं की कशा रीतीने CDC उपचारांनी आपण डायबिटीस, मधुमेह दूर करू शकता, त्याच्यावरती आपण मात करू शकता. तर ब्लड प्रेशरची समस्या आहे, हायपरटेन्शनची समस्या आहे किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, तर एकंदरीतच ह्या किंवा थायरॉईड किंवा फॅटी लिव्हर सारख्या समस्या गेल्या काही वर्षात खूप वाढत आहेत. हे सगळे जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत. तर ह्यांचंही निराकरण आपल्याकडे करता येणं शक्य आहे का? निश्चितच, जसं तुम्ही म्हटलात की मधुमेह असो, वाढलेलं ब्लड प्रेशर असो, वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा थायरॉईड सारख्या समस्या जिथे रोज रोज गोळ्या घ्यायला लागतात आणि गोळ्यांनी हा आजार नियंत्रणात ठेवायला लागतोय, अशा कंडिशनच्या वेळी ज्यावेळी माधवबागचे पंचकर्म उपचार सुरू होतात त्यावेळी प्रामुख्याने शरीरात जो बिघाड निर्माण झालेला आहे, जे टॉक्सिन शरीरामध्ये आहे, जे विषारी घटक आहे, हे शरीराच्या बाहेर काढून फेकले जातात आणि त्याचसोबत जी आयुर्वेदिक औषधं आहेत, जो योग्य प्रमाणात, विशिष्ट प्रमाणात तयार करून दिलेला जो डाएट आहे, या सगळ्याच्या एकंदरीत परिणामांनी शरीरात एक पोषक चांगलं वातावरण निर्मिती होतं आणि जो आजार जो शरीरात घडतोय त्याच्यावर योग्य प्रमाणे काम करून या आजारात आपल्याला सुधारणा आणून दिली जाते. तसंच आपल्याला केवळ 90 दिवसामध्ये डायबिटीस रिव्हर्सल करता येणं शक्य आहे. त्यासाठी आहे CDC उपचार पद्धती आणि एकंदरीतच ह्याच अनुषंगाने असणारं मग हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर असो, थायरॉईड असो, फॅटी लिव्हर आहे, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, ब्लॉकेजेस आहेत, ह्या सगळ्यांचं निराकरण होऊन आपल्याला एक गुणवत्तापूर्ण आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे उपचार आपल्याला आता घेता येणं शक्य आहे. फक्त ह्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच एकंदरीतच आहाराचं नियोजन करण्यासाठी माधवबागने काही किट्सची निर्मिती केलेली आहे, त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे आम्हाला. काय सांगता येईल? जसं ज्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये चरबी साठलेली आहे, ब्लॉकेजेस आहे, ती चरबी कमी करण्यासाठी, ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी रिव्हर्स नावाचं डाएट किट आम्ही बनवलेलं आहे. हे रुग्णांनी घ्यायचं आहे. ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढत चालले, दिवसेंदिवस गोळ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्याची डिपेंडन्सी कमी करायची आहे, साखर नियंत्रणात आणायची आहे, अशा रुग्णांसाठी प्रमेह प्रो नावाचं डाएट किट विकसित केलेलं आहे. ज्यांचं वजन वाढत चाललेलं आहे, थायरॉईड सारखी समस्या आहे, काही केलं तरी वजन कमी होत नाहीये, अशा रुग्णांना त्यांचा डाएट सांभाळण्यासाठी स्वास्थ्यम नावाचं डाएट किट विकसित केलेलं आहे. आणि ज्यांचं ब्लड प्रेशर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, कितीही काहीही प्रयत्न केले तरी ब्लड प्रेशर कमी होत नाहीये, ब्लड प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन दिसत आहेत, कधी ते वाढतं कधी ते नॉर्मल राहतं, अशा सिच्युएशनमध्ये हे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आहारातून जो आपल्याला बदल करायचा आहे, तो बदल यशस्वीपणे करण्यासाठी गो BP नावाचं डाएट किट माधवबागने विकसित केलेले आहे. हे डाएट किट म्हणजे 30 दिवसाचं राशन आपण लोकांना प्रोव्हाइड करत असतो. सकाळच्या ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे इन्ग्रेडियंट्स त्या डाएट बॉक्समध्ये असतात, त्याच्यातूनच त्यांनी त्यांचा आहार मॅनेज करायचा आहे. आणि हे डाएट किटचा वापर ज्यावेळी रुग्ण सुरू करतो त्यावेळी अगदी दुसऱ्या दिवसापासून त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या त्रासांमध्ये आमूलाग्र सुधारणा आपल्याला दिसून यायला लागते. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने आपल्याला ह्या डाएट किटद्वारे आहाराचं व्यवस्थापन करता येणं शक्य आहे. आणि माधवबाग क्लिनिक्समध्ये आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या असणाऱ्या या आजारांसाठी, ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आहे, ब्लॉकेजेसची समस्या आहे, थायरॉईड आहे, फॅटी लिव्हर आहे किंवा त्याच अनुषंगाने कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडची समस्या आहे, या सगळ्यांचं निराकरण होणार. आणि जर लठ्ठपणा असेल तर तेही आपल्याला विना शस्त्रक्रिया, कोणतेही औषध न घेता वजन कमी करता येणं शक्य आहे, पोटाचा घेर कमी करता येणं शक्य आहे. एकंदरीतच आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, जाता आता मला विचारावं असं वाटतं की आज संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेद्वारे आपण हृदयरोगावरती, ब्लॉकेजेसवरती तर मात करतोच. आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट फेल्युअरचे पेशंट्स हे खूप वाढलेले दिसतात. तर ही हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी, पंपिंग वाढवण्यासाठी सुद्धा हे उपचार लागू ठरतात का? नक्कीच लागू पडतात, कारण हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाची ताकद कुठेतरी कमी होणं. आणि स्पेसिफिकली ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय अशा रुग्णांमध्ये हे पंपिंग आपल्याला डेफिनेटली कमी होताना दिसून येतं. अशा सिच्युएशनमध्ये परत हृदयाची ताकद वाढवणं, हृदयाचं पंपिंग वाढवणं, हृदयाचा मांसपेशींना एक प्रकारची ताकद देणं, याच्यासाठी नक्कीच संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार मदत करताना दिसतात. त्यांच्या पायावरती सूज आहे, चालताना दम लागतं, छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटतं, अशी लक्षणं ज्यांना दिसत आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचारांनी अगदी कमी दिवसांमध्ये या त्रासापासून ते बाहेर पडताना दिसतात.
एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर प्रवीण घाडीगावकर सरांनी की कशा रीतीने संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेद्वारे आपण हृदयरोगावरती ब्लॉकेजेसवरती तर मात करू शकतोच, पण याच अनुषंगाने हृदयाची कार्यक्षमता वाढवणं म्हणजे पंपिंग वाढवणं, ज्यासाठी हार्ट फेल्युअरच्या रुग्णांसाठी एक वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत. याचबरोबरीने आपल्याला या ठिकाणी 90 दिवसामध्ये डायबिटीज रिव्हर्स करता येणं शक्य आहे CDC उपचार पद्धतीने. फक्त त्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवरती. डॉक्टर प्रवीण घाडीगावकर सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एका मूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.